काही नाती रक्ताने जोडली जातात, पण नियती कधी-कधी त्यांची अशी परीक्षा घेते की एकाच आईच्या दोन लेकरांना एकमेकांचा चेहराही पाहायला अनेक वर्ष लागतात. पुण्यातील एका नामांकित परिसरात अन्वी नावाची तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास होता. कारण आज तिचा 30वा वाढदिवस होता. सकाळपासून घरात आनंदाचं वातावरण होतं. सजावट सुरू होती. केक मागवला गेला होता. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींची ये-जा सुरू होती. सगळे अन्वीला शुभेच्छा देत होते. पण या आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट मात्र दरवर्षी सारखीच घडायची. अन्वीची आई सुमनताई प्रत्येक वाढदिवशी काही क्षणांसाठी एकटी जाऊन शांतपणे रडायची. लहानपणापासून अन्वी हे पाहत आली होती. तिला नेहमी वाटायचं, माझा वाढदिवस तर आनंदाचा दिवस आहे, मग आईच्या डोळ्यात अश्रू का येतात? तिने अनेक वेळा आईला विचारलं होतं, आई, माझ्या वाढदिवशी तू प्रत्येक वर्षी भावूक का होतेस? पण सुमनताई नेहमी तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त एवढंच म्हणायच्या, काही प्रश्नांची उत्तरं योग्य वेळ आल्यावरच मिळतात बाळा. अन्वीला हे उत्तर कधीच समजलं नाही. यावर्षीही तेच घडलं. केक कापण्यापूर्वी सुमनताईंनी अन्वीला मिठी मारली. मिठी मारताना त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. अन्वीने पुन्हा विचारलं, आई, आज तरी सांग ना, तुझ्या मनात नेमकं काय आहे? सुमनताईंनी स्वतःला सावरलं, हसल्या आणि पुन्हा विषय बदलला. तेवढ्यात टिंग टॉंग घराची बेल वाजली. अन्वीने दार उघडलं. दारात साध्या सलवार सुटामध्ये एक तरुणी उभी होती. दारात उभी असलेली ती अनोळखी तरुणी पाहून घरातील प्रत्येक जण काही क्षणांसाठी निशब्द झाला. अन्वी तिच्याकडे एकटक पाहत होती. तिचे डोळे, चेहऱ्याची ठेवण, हसण्याची शैली, अगदी सगळंच अन्वीसारखं होतं. क्षणभर सगळ्यांना असं वाटलं जणू अन्वीच आरशासमोर उभी आहे. अन्वीने धीर करून विचारलं, तुम्ही कोण? त्या तरुणीने शांत पण थरथरत्या आवाजात विचारलं, इथे अन्वी राहते का? अन्वीने होकारार्थी मान हलवली. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूहळू आपल्या पर्समधून एक जुना पिवळसर पडलेला फोटो बाहेर काढला. फोटोवर काळाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या फोटोमध्ये दोन नवजात जुळ्या मुली एका छोट्याशा पाळण्यात झोपलेल्या होत्या. फोटोच्या मागे एका सरकारी हॉस्पिटलचं नाव आणि 30 वर्षांपूर्वीची तारीख लिहिलेली होती. अन्वीने तो फोटो आईच्या हातात दिला. फोटो पाहताच सुमनताईंचे हात थरथर कापू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्या खुर्चीवर बसल्या आणि अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेलं सत्य सांगायला सुरुवात केली. त्या रडत म्हणाल्या, अन्वी, आजपर्यंत मी तुला एक गोष्ट कधीच सांगितली नाही. घरात पूर्ण शांतता पसरली. सुमनताई पुढे म्हणाल्या, तुझ्या जन्माच्या दिवशी आम्हाला जुळ्या मुली झाल्या होत्या. हे ऐकताच अन्वीला मोठा धक्का बसला. तिने आश्चर्याने विचारलं, म्हणजे माझी एक जुळी बहीण होती? सुमनताईंनी अश्रू पुसत मान हलवली. त्या पुढे म्हणाल्या, जन्मानंतर काही तासांनी हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ झाला. त्या गोंधळात आमच्या एका मुलीचा मागमूसच लागला नाही. पोलीस तक्रार झाली, हॉस्पिटलची चौकशी झाली, वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या, पण काहीच निष्पन्न झालं नाही. महिने गेले, वर्ष गेली, तरी त्या हरवलेल्या लेकराचा पत्ता लागला नाही. सुमनताईंचा आवाज भरून आला, प्रत्येक वाढदिवशी मी 2 केक आणण्याची इच्छा मनात दाबून ठेवायचे. प्रत्येक वर्षी मला वाटायचं कदाचित माझी दुसरी मुलगी कुठेतरी असेल आणि तिचाही आजच वाढदिवस असेल. हे ऐकून घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. अन्वीच्या वडिलांनीही पहिल्यांदाच मनातलं दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले,
30 वर्ष आम्ही प्रत्येक शक्य ठिकाणी शोध घेतला, पण नियती आमची परीक्षा घेतच राहिली. दारात उभी असलेली ती तरुणी हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. अन्वी, तिचे आई वडील आणि दारात उभी असलेली ती तरुणी, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, खरंच ही हरवलेली मुलगी असू शकते का? तेवढ्यात त्या तरुणीने स्वतःचा परिचय दिला. ती शांतपणे म्हणाली, माझं नाव आर्या आहे. तिचा आवाज थरथरत होता, डोळ्यात अश्रू होते. तिने खोल श्वास घेतला आणि आपल्या आयुष्याची कहाणी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, मला लहानपणापासून माझ्या जन्माबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी एका गरीब पण खूप प्रेमळ दाम्पत्याकडे वाढले. त्यांनी मला कधीच परकी असल्याची जाणीव होऊ दिली नाही. घर गरीब होतं, पण प्रेम मात्र अमाप होतं. वडील मजुरी करायचे, आई लोकांच्या घरची कामं करायची. कधी 2 वेळचं जेवण मिळायचं, तर कधी एक वेळ उपाशी राहावं लागायचं. पण त्यांनी मला नेहमी प्रेम, संस्कार आणि प्रामाणिकपणा दिला. आर्या भावूक होऊन म्हणाली, ते माझे जन्मदाते नव्हते, पण माझ्यासाठी तेच माझं संपूर्ण जग होते. हे ऐकून अन्वीच्या आईच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. आर्या पुढे म्हणाली, काही वर्षापूर्वी अचानक आजारपणामुळे तिचे दत्तक आई वडील एकामागून एक या जगातून निघून गेले. त्या दिवसानंतर ती पूर्णपणे एकटी पडली. घरात बोलणारं कोणी नव्हतं, आधार देणारं कोणी नव्हतं. फक्त आठवणी आणि एकटेपणा तिच्यासोबत होता. एक दिवस ती घर आवरत होती. जुन्या कपाटातील लोखंडी पेटी उघडताना तिला काही जुनी कागदपत्र सापडली. त्या कागदपत्रांमध्ये एक पिवळसर फोटो होता, ज्यात 2 नवजात जुळ्या मुली होत्या आणि त्यासोबत एका सरकारी हॉस्पिटलची नोंद होती. त्या फाईलमध्ये एक चिठ्ठीही होती. त्यावर लिहिलं होतं, ही मुलगी आम्हाला रडत असताना मिळाली. तिचं खरं कुटुंब कधी सापडलं तर तिला त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ते वाचताच आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिला प्रथमच कळलं की ती ज्या आई-वडिलांकडे वाढली ते तिचे जन्मदाते नव्हते. त्या दिवसापासून तिने आपल्या खऱ्या कुटुंबाचा शोध सुरू केला. महिनोन्महिने ती वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरली, हॉस्पिटलमध्ये चौकशी केली, जुन्या नोंदी शोधल्या, पोलीस ठाण्यात माहिती घेतली. अनेक वेळा निराशा हातात आली. अनेक लोकांनी तिला चुकीची माहिती दिली, पण तिने आशा सोडली नाही. शेवटी एका जुन्या हॉस्पिटलच्या नोंदीतून तिला अन्वीच्या कुटुंबाचा धागा मिळाला. आणि त्या धाग्याच्या आधारे ती आज या घरापर्यंत पोचली होती. हे ऐकताच सुमनताईंचा बांध फुटला. त्या धावत आर्याजवळ गेल्या. तिचा चेहरा हातात धरून रडत म्हणाल्या, बाळा, 30 वर्ष प्रत्येक वाढदिवशी मी देवाकडे एकच प्रार्थना केली, माझी हरवलेली मुलगी जिथे असेल तिथे सुखी असू दे. आज तू माझ्या समोर उभी आहेस. यापेक्षा मोठं वरदान मला दुसरं काही नको. अन्वीच्याही डोळ्यात अश्रू आले. ती आर्याकडे पाहत होती, जणू 30 वर्षांपासून हरवलेला स्वतःचाच एक भाग तिच्या समोर उभा होता. त्या क्षणी घरात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, कारण नियतीने वेगळ्या वाटांवर चालायला भाग पाडलेल्या 2 बहिणी आज पहिल्यांदाच एकमेकींसमोर उभ्या होत्या. पण अजून एक शेवटचं सत्य समोर येणं बाकी होतं, जे त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. आर्याने तिच्या आयुष्याची कहाणी सांगितल्यानंतर घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, ही खरंच अन्वीची हरवलेली जुळी बहीण आहे का? चेहरा सारखा होता, जन्मतारीखही तीच होती, हॉस्पिटलची कागदपत्रही त्याच काळातील होती, पण एवढ्यावर विश्वास ठेवणं योग्य नव्हतं. अन्वीचे वडील शांतपणे म्हणाले, भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा सत्याचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. सुमनताईंनी मान डोलावली. दोन्ही कुटुंबांनी मिळून एकमताने निर्णय घेतला, DNA चाचणी केली जाईल. दुसऱ्या दिवशी अन्वी आणि आर्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, पण रिपोर्ट येण्यासाठी काही दिवस लागणार होते. ते काही दिवस प्रत्येकासाठी खूप कठीण होते. अन्वीच्या मनात सतत आर्याचेच विचार असायचे. ती स्वतःशीच म्हणायची,
जर ही माझी बहीण असेल तर तिने 30 वर्ष माझ्याशिवाय कसं आयुष्य जगलं असेल. आर्या ही तितकीच अस्वस्थ होती. तिला भीती वाटत होती, जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर पुन्हा मी एकटीच राहीन का. सुमनताई तर रोज देवासमोर दिवा लावून प्रार्थना करायच्या, देवा यावेळी माझी आशा तुटू देऊ नकोस. शेवटी तो दिवस उजाडला. सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोचले. डॉक्टरांच्या केबिनमध्ये तणावपूर्ण शांतता होती. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतला. काही क्षण त्यांनी रिपोर्ट पाहिला आणि मग हसत सर्वांकडे पाहिलं. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, अभिनंदन, डीएनए रिपोर्टनुसार अन्वी आणि आर्या या दोघी सख्या जुळ्या बहिणी आहेत. हे शब्द ऐकताच काही क्षण संपूर्ण खोली स्तब्ध झाली. जणू वेळच थांबली होती. पुढच्या क्षणी सुमनताई मोठ्याने रडू लागल्या. त्यांनी धावत जाऊन दोन्ही मुलींना मिठी मारली. त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता, माझ्या मुलींनो. अन्वी एक क्षणही न दवडता आर्याकडे धावत गेली. दोघींनी एकमेकींना इतक्या घट्ट मिठी मारली की जणू 30 वर्षांचा विरह त्या एका मिठीत विरघळून गेला. त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. ती होती 30 वर्षांनी भेटलेल्या रक्ताच्या नात्यांची आनंदाश्रूंनी भरलेली कहाणी. आर्या रडत म्हणाली, ताई, मला आयुष्यभर वाटायचं की माझं कोणीच नाही. अन्वी तिचे अश्रू पुसत म्हणाली, आता तू कधीच एकटी नाहीस. 30 वर्ष हरवलेली माझी बहीण मला आज परत मिळाली आहे. अन्वीचे वडील ही भावुक झाले. ते म्हणाले, आज देवाने आमच्या 30 वर्षांच्या प्रतीक्षेला उत्तर दिलं. डॉक्टरांच्या डोळ्यातही समाधान होतं. ते म्हणाले, अशा भेटी आयुष्यात फार क्वचित पाहायला मिळतात. विज्ञानाने आज फक्त सत्य सिद्ध केलं, पण हे नातं तर जन्मापासूनचं होतं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये उपस्थित प्रत्येकजण भावुक झाला, कारण त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर 30 वर्षांपूर्वी नियतीने वेगळ्या केलेल्या दोन जुळ्या बहिणींना पुन्हा एकत्र येताना पाहिलं होतं. त्या एका रिपोर्टने फक्त नात्याची खात्री दिली नाही, तर 30 वर्षांचं दुःख, प्रतीक्षा आणि अपूर्ण आयुष्य पूर्णत्वाला नेलं. आणि त्या क्षणी सगळ्यांना एक गोष्ट मनापासून पटली, नियती कितीही कठोर असली तरी रक्ताची नाती कधीच हरवत नाहीत. योग्य वेळ आली की ती पुन्हा एकमेकांना शोधून काढतात. त्या अविस्मरणीय भेटीनंतर अन्वी आणि आर्या यांनी पुन्हा कधीच एकमेकींपासून दूर न जाण्याचा निर्णय घेतला. 30 वर्षांचा विरह आता कायमचा संपला होता. दोघी मिळून आई वडिलांची प्रेमाने सेवा करू लागल्या. घरात पुन्हा हसू, आनंद आणि समाधान परतलं. पूर्वी प्रत्येक वाढदिवस सुमनताईंसाठी वेदनेचा दिवस असायचा, पण आता तोच दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस बनला. दरवर्षी दोन्ही बहिणी एकत्र केक कापायच्या, एकमेकींना मिठी मारायच्या आणि देवाचे आभार मानायच्या. सुमनताई नेहमी भावुक होऊन म्हणायच्या, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. योग्य वेळ आल्यावर तो प्रत्येक हरवलेलं नातं पुन्हा जुळवून देतो. त्या दिवसानंतर संपूर्ण कुटुंबाला एक गोष्ट कायमची समजली, रक्ताची नाती काळ, अंतर किंवा परिस्थितीमुळे दूर जाऊ शकतात, पण ती कधीच संपत नाहीत. रक्ताची नाती कितीही वर्ष दूर राहिली तरी ती कधीच तुटत नाहीत. नियती त्यांना काही काळ वेगळं करू शकते, पण योग्य वेळ आल्यावर पुन्हा एकत्रही आणते. प्रेम, आशा आणि विश्वास जिवंत असेल तर प्रत्येक हरवलेलं नातं एक दिवस नक्की सापडतं. जर अखेर वाढदिवसाच्या दिवशी तिला कळलं हीच तिची जुळी बहीण, ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला भावली असेल तर या कथेतील एक संदेश आयुष्यभर लक्षात ठेवा, रक्ताची नाती कधीच हरवत नाहीत. प्रेम आणि आशा जिवंत असेल तर नियती एक दिवस हरवलेल्यांनाही पुन्हा एकत्र आणते. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, रक्ताची नाती कधीच तुटत नाहीत. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.